Hello dear students. आज आपण लेट्स मार्च या पाठाचा पार्ट 3 अभ्यासणार आहोत. ॲक्च्युअली पाठ्यपुस्तकात 2च पार्ट दिलेले आहेत, पण हे स्पीच खूप मोठं असल्यामुळे आपण त्याचे 3 पार्ट केलेले आहेत. आपण बघत होतो कैलास सत्यार्थी यांचे नोबेल पुरस्कार स्वीकृती प्रित्यर्थ जे त्यांनी भाषण दिलं होतं त्या भाषण आपण अभ्यासत आहोत. तर चला पाहूया. तर लेट्स मार्च पार्ट 3. I remember an 8-year-old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, "Why did you not come earlier?" इंटरजनरेशनल म्हणजे इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन्स, पिढ्यानपिढ्या. आणि रेस्क्यू म्हणजे सुटका केली. स्टोन क्वेरीज म्हणजे दगडाची खाण, दगडाच्या खाणी ज्या आहेत त्याला म्हणतात स्टोन क्वेरीज. कैलास सत्यार्थी म्हणतायत की मला आठवतं आहे की पिढ्यानपिढ्या, किंवा मी एक प्रसंग सांगतो तुम्हाला, पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्त मजुरी करणाऱ्यांपैकी एक 8 वर्षाच्या मुलीची मी रेस्क्यू म्हणजे सुटका केली. त्यावेळीची ते आठवण सांगतायत की सुटका केल्यावर माझ्या गाडीत मी तिला बसवलं आणि ती बसत असताना त्या मुलीने मला प्रश्न विचारला, "व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर?" तुम्ही याआधी का आला नाहीत? हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी. तिचा तो अँग्री म्हणजे थोडंसं राग आणि थोडीशी व्यथा, दुःख असा असणारा तो व्यथित प्रश्न आजही मला, स्टील म्हणजे आजही, अजूनही मला तो प्रश्न हलवून जातो, हेलावून टाकतो माझं मन. अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. आणि त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला शेक म्हणजे हलवून टाकण्याची, हादरवून टाकण्याची क्षमता आहे. असा प्रश्न तिने मला विचारला. तुम्ही अगोदर का नाही आलात यापूर्वी? हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. मला तिने तो विचारला, पण तो प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. व्हॉट आर वी डुईंग? आपण काय करतो आहोत? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? आपण कशाची वाट बघतो आहोत, कशाची प्रतीक्षा आपण करत आहोत? हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलाउ टू गो विदाऊट रेस्क्यू? अशा किती मुलींना आपण गुलामगिरीत टाकून देणार आहोत, गुलामगिरीत त्यांना जखडून ठेवणार आहोत, त्यांची सुटका करणार नाही आहोत? किती मुलींना? चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग अवर इनॲक्शन अँड वॉचिंग अवर ॲक्शन्स. बघा, मुलं आपल्या इनॲक्शन म्हणजे निष्क्रियतेवर प्रश्न विचारत आहेत आणि आपली कृती ते पाहत आहेत. या निष्क्रियतेवर जग काय कृती करत आहे, ते मोठे लोक काय कृती करतायत. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. अर्जन्सी म्हणजे निकड, त्वरित करणे एखादी कृती. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. कैलास सत्यार्थी म्हणतात, सगळ्यांना सांगतायत ते जगभरातील, ते पारितोषिक स्वीकारताना, शांततेचा नोबेल पुरस्कार स्वीकारताना समोर जे बसलेले आहेत किंवा ते त्यांचं भाषण ऐकतायत, असे जगभरातल्या लोकांना ते सांगतायत की अशा किती मुलींना आपण गुलामगिरीत जखडून देणार आहोत. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स, एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स, एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे, प्रत्येक मूल महत्त्वाचे आहे, प्रत्येक बालपण हे काय आहे? अमूल्य आहे. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग अवर चिल्ड्रन. I challenge this culture of silence and this culture of passivity, this culture of neutrality. Passivity निष्क्रियता, पेसिमिझम निराशावादी दृष्टिकोन आणि न्यूट्रॅलिटी म्हणजे तटस्थता. चॅलेंज म्हणजे आव्हान.
म्हणून प्रत्येक मुलांबाबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला मी आव्हान देतो. मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या आणि तटस्थपणे या प्रश्नाकडे बघत राहणाऱ्या संस्कृतीला मी काय करतो? चॅलेंज करतो, आव्हान देतो. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्नमेंट्स, इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज, बिझनेसेस, faith leaders, workers, teachers and NGOs and each one of us to put an end to all forms of violence against children, slavery, trafficking, child marriages, child labor, sexual abuse and illiteracy. These things have no place in any civilized society. बघा या पॅसेजमधले डिफिकल्ट वर्ड्स. इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज म्हणजे आंतरशासकीय संस्था. फेथ लीडर्स म्हणजे विश्वासार्ह नेते. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, बिगर सरकारी संघटना. चाइल्ड मॅरेजेस बालविवाह. चाइल्ड लेबर बालमजुरी. सेक्शुअल ॲब्यूज लैंगिक शोषण किंवा शारीरिक छळ. आणि इलिटरेसी म्हणजे निरक्षरता. आणि ट्रॅफिकिंग तस्करी. सर्व सरकारे, आंतरसरकारी एजन्सी, व्यवसाय, विश्वासार्ह नेते, लोकनेते, कामगार, शिक्षक, सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी काय करतो? आवाहन करतो. कोणत्याही सुसंस्कृत समाजात गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कुठेच स्थान नाही. सिव्हिलाइज सोसायटी, सुसंस्कृत समाज. फ्रेंड्स, वी कॅन डू धिस. मित्रांनो, आपण हे करू शकतो. गव्हर्नमेंट्स मस्ट टेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन. यंग पीपल. मित्रांनो, आपण हे करू शकतो. जगभरातील शासकीय बाल अनुकूल, जगभरातील शासकांनी, जगभरातील सरकारांनी बाल अनुकूल धोरणं ही बनवली पाहिजेत. शिक्षणामध्ये, तरुण पिढीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक केली पाहिजे. बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू एक्सेलरेट ॲक्शन. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबव द बिझनेस ॲज युजल अँड fragmented agendas. Faith leaders and institutions and all of us must stand with our children. Policies म्हणजे धोरणे. इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण. ॲक्सेलरेट वेगाने जाणे, इथे अर्थ प्रगती करणे. फ्रॅगमेंटेड अजेंडाज समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना. इन्स्टिट्यूशन्स संस्था. व्यवसायांनी नाविन्यपूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुले असणे आवश्यक आहे. आंतरशासकीय सेवा संस्थांनी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणे आज गरजेचे आहे. विश्वासार्ह लोकनेते आणि संस्था आणि आपण सर्वांनीच या आपल्या मुलांसाठी उभे राहायला हवे, कारण ही सगळी बालमजुरी करणारी आपलीच मुलं आहेत. वी मस्ट बी बोल्ड. आपण धाडसी असण्याची गरज आहे. वी मस्ट बी ॲम्बिशियस. आपण महत्त्वाकांक्षी असायलाच पाहिजे. अँड वी मस्ट हॅव द विल. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस. आणि आपल्याकडे इच्छाशक्ती असणेही आवश्यक आहे आणि आपण आपली आश्वासनेही पाळायलाच पाहिजेत. ओव्हर 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy my age sitting outside the gate of my school. I asked my teachers, why is he working outside? Why is he not with us in the school? My teachers had no answer. One day I gathered the courage
to ask the boy's father, he said, "Sir, I have never thought about it. We are born to work." बघा, एक त्यांना घटना आठवते त्यांच्या लहानपणीची. 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या फाटकाबाहेर बसलेला माझ्याच वयाचा एक चांभाराचा मुलगा मला भेटला. कॉबलर म्हणजे चांभार. मी माझ्या शिक्षकांना विचारलं, तो बाहेर काय काम करतोय? तो आमच्याबरोबर शाळेत का येत नाही? या प्रश्नाचं उत्तर माझ्या शिक्षकांकडे नव्हतं. शेवटी एके दिवशी मी त्या मुलाच्या वडिलांना विचारण्याची हिंमत केली. तेव्हा ते म्हणाले, "मी याबद्दल कधीच विचार केला नाही. आमचा जन्म काम करण्यासाठी झाला आहे. वी आर बॉर्न टू वर्क." हिज ॲन्सर मेड मी अँग्री. इट स्टील मेक्स मी अँग्री. हे त्यांचं उत्तर ऐकून मला खूप राग आला ना आजही येतो. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ व्हिजन ऑफ टुमॉरो, अ व्हिजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. नाव दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. कैलास सत्यार्थी म्हणतात, एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली होती. व्हिजन म्हणजे दृष्टी. तो चांभाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला असण्याची दृष्टी मी त्याच वेळेस पाहिली होती. आणि तो उद्या आता आज झाला आहे. आय एम टुडे अँड यू आर टुडे. टुडे इट इज टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन, राईट टू सेफ्टी, राईट टू डिग्निटी, राईट टू इक्वॅलिटी अँड राईट टू पीस. तो उद्या आज मी आहे, तो आज मी आहे आणि तो आज तुम्हीही आहात. त्यावेळेस मी बघितलेलं ते आता आज प्रत्यक्षात झालेलं आहे. तो आज मी आहे, तुम्ही पण आजच आहात. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे. राईट म्हणजे हक्क. शिक्षणाचा, सुरक्षिततेचा अधिकार, सन्मानाचा, समानतेचा आणि शांततेचा अधिकार आज प्रत्येक मुलाला आहे, बालकाला आहे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ अवर children in the blinking stars. Today in every wave of every ocean, I see my children are playing and dancing. Today in every plant, in every tree and mountain, I see our children growing freely with dignity. Dignity म्हणजे प्रतिष्ठा. आज अंधकाराच्या पलीकडे ब्लिंकिंग म्हणजे झगमगणाऱ्या ताऱ्यांमध्ये मला आपल्या मुलांचे स्माइलिंग फेसेस दिसत आहेत. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक व्हेव्ज म्हणजे लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना, नाचताना पाहतो आहे. आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक वृक्षात, पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे मानाने मोठे होताना पाहत आहे. फ्रेंड्स, आय वॉन्ट यू टू सी अँड फील धिस टुडे इनसाइड यू. मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावे आणि अनुभवावे स्वतःमध्ये, असं मला वाटतं. My dear sisters and brothers, as I said, many interesting things are happening today. I please request you to put your hand close to your heart, close your eyes and feel the child inside you. माझ्या प्रिय भगिनींनो, बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच अशा इंटरेस्टिंग गोष्टी आज घडत आहेत. मी तुम्हाला आता विनंती करतो की तुमचे हात तुम्ही तुमच्या हृदयाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. प्रत्येकामध्ये एक बालक लपलेलं असतं, तर तुमच्यामधल्या बालकाला त्याची जाणीव करून द्या. आय एम शुअर यू कॅन. नाव लिसन टू दॅट चाइल्ड. लिसन प्लीज. आणि मला खात्री आहे तुम्हाला ती जाणीव होईल. आणि आता त्या मुलाचे म्हणणे ऐका, तुमच्यातल्या कृपया ऐका. प्लीज लिसन. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन ल्युथर किंग्स कॉलिंग ऑन अस. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहे असे मला जाणवते आहे. हे सगळे मानवतेचे पुजारी, महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, कृष्णवर्णीय लोकांसाठी त्यांनी कार्य केलेले आहे. लेट्स
डेमोक्रॅटिसाइज नॉलेज, लेट्स युनिव्हर्सलाइज जस्टिस, टुगेदर लेट्स ग्लोबलाइज कंपॅशन. चला आज आपण ज्ञानाचं लोकशाहीकरण करूया. डेमोक्रॅटिसाइज म्हणजे लोकशाहीकरण. चला न्यायाचं सार्वत्रिकीकरण करूया. जस्टिस म्हणजे न्याय. आणि ग्लोबलाइज कंपॅशन म्हणजे दयेचे अनुकंपेचे जागतिकीकरण करूया. आय कॉल अपॉन यू इन धिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. I call for a march from poverty to shared prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. Let's march from ignorance to awakening. Let's march from darkness to light. Let's march from mortality to divinity. चला ज्ञानाचं लोकशाहीकरण करूया. मी या दालनातील, या रूममधील आणि जगभरातील सर्वांना आवाहन करतो की शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करूया. गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करूया. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे आणि हिंसेकडून शांततेकडे कूच करण्याचं मी तुम्हाला काय करतो? आवाहन करतो. एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी, व्हायलेन्स म्हणजे हिंसा. लेट्स मार्च फ्रॉम द इग्नोरन्स टू अवेकनिंग. अज्ञानातून जागृततेकडे जाऊया. लेट्स मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. अंधारातून प्रकाशाकडे जाऊया. आणि लेट्स मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. मृत्यूकडून मुक्तीकडे आपण जाण्याचा मार्ग शोधूया आणि त्याच्याकडे आपण कूच करूया, जाऊया. लेट्स मार्च. चला आगे कूच करूया. चला आगे जाऊया, पुढे जाऊया. नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांची नोबेल पुरस्कार स्वीकृती प्रित्यर्थ भाषण. मित्रांनो, याचा नीट अभ्यास करायचा आहे.